गायनाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना तुम्ही शास्त्रीय संगीत गायला लागलात? तुम्ही असं का म्हणालात की ते घडायला नको होतं ते घडलं? काय घडलं? म्हणजे गायनाशी माझं काय नातं आहे किंवा नातं आहे की नाही मला माहित नाही. मला ते आवडायला लागलं. मास्तरांनी कौतुकाची पाठीवरती थाप दिली. इतका आनंद झाला की ती गोष्ट माझ्या आईला सांगण्यासाठी मी आई समोर गेलो. तुमच्या नाच गाण्याने माझ्या आयुष्याचा वाटोळा केलाय. कलाकार नाही, नाचणारी बाई आहे ती जी माझ्या संसारात घुसलीये. मी जे करतोय ते बरोबर करतोय. तू कोण आलीस मोठी मला सांगणारी? गावामध्ये माझी एवढी प्रतिष्ठा आहे आणि तू तोंड वर करून माझ्याशी बोलतेस. कळतंय का तुला काही? अहो, हे तुम्हाला काही कळतंय का? ही नाच गाणारी माणसे ना दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त वाटोळा करू शकणार. नाच गाणं नुसतं ढोंग आहे, ढोंग. आत्ताच सांगून ठेवते, त्या बाईशी संबंध तोडा, नाहीतर मी जगणार नाही. मग आणा तिला माझ्या मढ्यावर नाचायला आणि गाणाऱ्याची मैफल बसवा माझ्या किरडी जवळ. मी मास्तरांना जाऊन सांगितलं की मला गाता येणार नाही. मी कधी गाऊ शकत नाही. कारण मला माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा. तिचा रडतानाचा आवाज, तिचा आक्रोश माझ्या कानामध्ये गुंजायचा. मला तो सहन व्हायचा नाही. असं वाटायचं की माझ्या डोक्यामध्ये कोणीतरी असे हातोडीचे गणाघात घालतंय. मी माझ्या वडिलांना पण सांगितलं की मला त्या शाळेतनं काढा, दुसऱ्या शाळेमध्ये घाला, कारण मला त्या सगळ्याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होतोय. वडिलांनी शाळा बदलली आणि मग एक दिवस काय झालं आई? त्रास होतोय का? रावळ स्वतःची आणि लहान बहिणीची काळजी घे हा. आता काही फार जगेन असं वाटत नाहीये रे. आई, असं नको ना बोलूस. माझ्या लेकरांना मोठा होताना पाहायचं होतं मला, पण तुझ्या बाबांनी फसवलं मला. फसवण्याचं दुःख काय असतं तुम्हाला नाही समजणार. आता त्यांचा कोणी वाटेकरी असेल हे नाही सहन होते मला. खूप त्रास होतोय रे, खूप त्रास होतोय. आई, या त्रासातून आता मोकळं व्हायचंय मला. आई, मी अंबिकाची काळजी घेईल. मी सगळ्यांची काळजी घेईल. पण आई, तू मला सोडून नको जाऊस ना. नको जाऊस ना मला सोडून. आणि तुला काय झालं ना तर मी त्या बाईला सोडणार नाही. खूप त्रास देईल मी तिला. पण आई, तू आम्हाला नको जाऊस ना सोडून. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. मला एकट्याला झोप पण नाही येत. नको जाऊस ना आम्हाला सोडून. अंबिका, आई आपल्या सोडून नाही जाणार. आई लवकर बरी होईल. आई, आई,
माणसाच्या रूपाने तुमची आई आली, तिने तुम्हाला बोलायला सांगितलं असं समजा ना. तुमच्या मनात इतके वर्ष ज्या गोष्टी दडून राहिल्या होत्या त्या बाहेर आल्या, मोकळे झालात तुम्ही. अजून एक गोष्ट मागू. आता आणखीन काही मागू नकोस, फार अवघड होऊन बसेल. अवघड नाही, ते अपूर्ण राहिले ना, ते फक्त पूर्ण करायला सांगते. हात जोडून विनंती करते, एकदा गा. नाही, ते शक्य नाही मला. अहो असं काय करताय, गा ना प्लीज. दादा एकदा एकदा गा ना दादा. अहो छान वाटेल तुम्हाला. मला जमणार नाही. होईल दादा, अरे होईल. तू प्रयत्न तर करून बघ, सगळं होईल. गा तू. दादा खरंच एकदा गा ना, बघा सगळेच म्हणतात. हो दादा, प्लीज दादा. मला एकदा शांत बसा, शांत बसा. मला माहित होतं हेच हेच घडणार, हेच असंच घडणार. आधी हात धुवून मागे लागायचं, मनामध्ये दडवलंय ते बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हे सगळं सांगून झालं की मग आता गा 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 म्हणून मागे लागणार. माहित होतं मला, मी नाही गाऊ शकत. एक शेवटचं सांगतो तुम्हाला सर्वांना, यापुढे मला गा म्हणून कोणीही आग्रह करायचा नाही, कधीच नाही. बाजूला. काही ते झाडाखाली राहणार आहात काय? चला घरी, आता जातो मी एकटाच. म्हणजे बघ, आतापर्यंत तू मुक्ताचा जीव घेण्याचा इतके वेळा प्रयत्न केला, हा सारंगला तिच्यापासून तोडायचा प्रयत्न केला, पण काय झालं? तुझ्या हातात फक्त अपयशच आलं. आता आपण ना आपली जरा स्टाईल बदलूया, म्हणजे अगदीच तिचा जीव नाही घ्यायचा, म्हणजे जीवावर नाही उठायचं. तिला ना आपण असा मानसिक त्रास देऊया, तिचा ना मानसिक छळ करूया. तिचा ना असं छळ होताना बघून ना मला खूप मजा येईल. तू एक काम कर, तू फक्त माझं ऐकत जा, माझी पाहुणी बनून राहा आणि मी जे सांगेन ना ते कर. मग बघ या नगरकरांना कशी एकावर एक शॉक देते ते. ओके, पण मी काय करायचंय? सांगते ना. सगळ्यात आधी तू वा मम्मा वा. आता हेच ऐकायचं राहिलं होतं. म्हणजे मी तुझ्याशी जे वागतेय ना ते अजिबात चुकीचं नाहीये. तू थकली असशील ना बाळा, जा जाऊन फ्रेश हो जा. दादा मामा आणि घरातल्या सगळ्यांना ज्यामुळे त्रास होईल जाणून बुजून तू तसंच वागतेस. ही काय पद्धत झाली? अगं मी तुमच्यापासून लांब गेले तर मला जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा सोडून तुम्ही आणखीन चुकीचं वागताय. अगं आपल्या मुलीचं आपल्याबद्दलचं मत बदलायचं सोडून तुम्ही त्यांचा बदला घ्यायचा विचार करताय. पैसा, सूड आणि मुक्ता वहिनीला संपवणं हे सोडलं तर तुमच्या आयुष्यात काही राहिलंय का? अगं आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं बोलावं असं कधीतरी काहीतरी वागणार आहात की नाही तुम्ही? चांगलं बोलावं का जया? ते माझ्याशी जसे वागले ते विसरलीस का? काय वागले? अगं तू सगळ्यांशी चुकीचं वागायचं आणि कोणी काही बोललं की मग मी कसं समजून घेते, मी किती सहन करते असं सांगून सगळ्यांचा सूड घ्यायचा, हो ना? मला शहाणपणा शिकवू नकोस. पण आज संबळ वाजवताना मला एक गोष्ट जाणवली. संगीत कानावर पडत असताना तुम्हाला त्रास नव्हता होत. उलट तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
माझ्याही लक्षात आलं ते. आश्चर्य वाटलं मला. संगीत कानावर पडल्यानंतर पहिल्यांदा असं झालं इतक्या वर्षाने की मला त्याचा त्रास नाही झाला. उलट मी त्या संगीताचा आस्वाद घेतला. मला मजा आली. तुला खरं सांगू, तू म्हणालीस ना की आतलं सगळं दडलेलं बाहेर काढा, मोकळे व्हा. सगळं मोकळा झालो मी आणि त्या पानांच्या सळसळीमधलं संगीत, पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत, या शांततेमध्ये पण एक संगीत आहे. हे सगळं संगीत आता मी अनुभवू शकतोय. डिस्टर्ब नाही होत आहे. मला त्रास नाही झाला त्याचा. बरं वाटतंय. असं काही होईल माझ्या आयुष्यात असं मला वाटलंच नव्हतं. बरोबर आहे तुझं. आता मला हेही माहितीये की पुढचं पाऊल तुझं की तू मला आता गायलाही सांगशील. वंच ऐक. जयाचा फोन होता. अंबिका वंच बोलत होत्या फोनवर. काय म्हणतोय जया? अहो त्यांनी आर्याला घरी राहायला बोलवलंय स्वतःची पाहुणी म्हणून. मला असं वाटतं की आपल्याला लगेच घरी जायला हवं. मुक्ता, तुला नक्की माहिती आम्ही इथे का आलोय? आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू आमच्या बरोबर घरी आपल्या परत यावंस. वैजयंती, थांब. तिला काही सांगायला जाऊ नकोस. वैजयंती, आपण इथे आलो भक्तीच्या लग्नापासून. का आलो? मुक्ताला काही झालं तरी घरी घेऊन जाण्यासाठी. इतके दिवस इथे राहिलो, विनवण्या केल्या, परोपरीनं सांगून बघितलं तिला. एवढंच काय, केवळ तिच्या सांगण्यावरून इतकी वर्ष आतमध्ये दडवून ठेवलेलं माझं सगळं दुःख मी बाहेर काढलं. आजपर्यंत मी कुणालाही सांगितलं नव्हतं. ते सगळं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं केवळ हिच्यामुळं. इतकं सगळं करूनही जर तिला आपली एक इच्छा पूर्ण करायची नसेल तर हरकत नाही. आपण तिला घरी येण्याची जबरदस्ती नाही करायची. आणि अंबिकाचं म्हणशील तर अंबिका कशी आहे तुला माहितीये. आर्याला काय आणि कुणाला तिने घरी आणून ठेवलं आणि त्या घराचा सत्यानाश केला. हरकत नाही, होऊ दे. काय व्हायचं ते होऊ दे. पण मुक्ताला आपण घरी येण्याची जबरदस्ती यापुढे करायची नाही. तुम्ही असं घराची काळजी नसल्यासारखं का बोलताय? तुम्हाला माहित आहे मी रेणुका त्यांच्या घरच्यांना शब्द नसता दिला तर मी नक्कीच आले असते. तुमच्या सगळ्यांपासून लांब राहून मी फार सुखात आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं नाहीये दादा. हे सगळं माझ्यासाठी पण लय अवघड आहे. तसं तुमच्यासाठी इतके वर्षांनी गाणं सोपं नाहीये ना, तसंच मला घरी येणं पण शक्य नाही. त्यात रेणुका ताई तिकडे जशा वागतात ना, उद्या जर त्यांच्या सासरच्यांनी त्यांना घरी जा म्हणून सांगितलं तर ते खुशाल घरी जातील. त्यांना काहीच वाटणार नाही. खरंच लय नाजूक परिस्थिती आहे. त्यांचं सासर नाही तुटायला पाहिजे. दादा, आपण एक टीम होत ना. काही नाही, माझ्याशी खोटं नको बोलूस. हा, काहीतरी घडलंय आणि मला कळल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. अगं गायत्री, मी माझ्या मम्माचं काय करू ग? मम्मा आता मला काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली की तू दादा मामांना साथ दिलीस तर तू पण माझी दुश्मन असशील. जया, जया गप्प बस. जया रडू नकोस. जया शांत हो. हे बघ, आत्या खरंच खूप चुकतीये, पण ही पण एक फेज आहे आणि हेही दिवस निघून जातील. अगं पण तिने आता आर्याला घरात आणून ठेवलंय.
हे दादा मामांना कळल्यावर त्यांना किती त्रास झाला असेल. अगं पण तेच यावर मार्ग काढू शकतील. तर चहाचं बघा आणि ती गरम पाण्याची पिशवी आण जरा. शेकून घेतो जरा. आई बाबा, तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या घरची सगळी माणसं मुक्ता वहिनीच्या घरी गेली आणि आता त्यांना मुक्ता वहिनीला घेऊन घरी परत यायचं. पण तसं काहीच घडत नाही, कारण मुक्ता वहिनीने तुम्हाला जो शब्द दिलाय अनफॉर्च्युनेटली तिला तो पाळावा लागतो. शब्द पाळणं केव्हाही चांगलंच आहे ना, पण तुझी आमच्याकडून अपेक्षा काय आहे? नाही म्हणजे तू आमच्यावर जे अत्याचार करतेय ते आम्ही सहन करतोच आहे ना. ठीक आहे, तसं जर असेल तर मग आता या क्षणी माझे तुमचे सगळे वाद आपण मिटवून टाकू. तुम्हाला जशी हवी आहे ना तशी आदर्श सून बनून राहील. मी माझं युट्यूबवरचं किचन बंद करेन आहे. खरंच तुम्हाला कोणालाच कामाला हात नाही लावू देणार. गरीब गायब किंवा घर कोंबडी तुम्ही जे बनवाल ते बनेन. पण प्लीज तुम्ही स्वतःहून मुक्ता वहिनीला घरी जायला सांगा. पण जर तुम्ही सांगणार नसाल तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रिय म्हणजे माझे दादा त्यांची शपथ घेऊन सांगत्या, इथून पुढे या घरात एकही क्षण शांतता राहणार नाही. तू तुझ्या वागणुकीत बदल करून आदर्श सून म्हणून राशील. हो, आम्ही सांगू ते सगळं तू ऐकणार? हो ऐकणार. आणि मुक्ता वहिनी माझ्यासाठी जर एवढा त्रास सहन करू शकते तर मी एवढा तर नक्कीच करू शकते ना. आई आई मी हात जोडून विनंती करते, तुम्ही मुक्ता वहिनीवर ज्या अटी लादल्यात ना त्या प्लीज मागे घ्या. ठीक आहे, आम्हाला थोडा वेळ द्या. दिला. हॅलो, मी तुझं लेक्चर ऐकायला फोन नाही केलाय. मी हे विचारायला फोन केलाय की याच्यातून कसा मार्ग काढता येईल, रेणुका आमच्याशी कशी चांगली वागेल आणि ती नगरकर फॅमिली त्यांच्या घरी कशी जाईल, आणि हे सगळं ना तू ठरवायचंय. आणि रेणुका ताईंना मला असा फोन आलाय आणि आपलं बोलणं झालंय कळलं तर? तिला कशाला कळायला हवं? आणि तसंही तुझ्यात तर अनेक गुण आहेत, त्यात तो गुपित लपवण्याचाही आहेच की. हे बघा, मी घरात यावं की नाही याबद्दल तुम्ही स्पष्ट काय ते एकदा सांगून टाक. मग आता स्पष्टच सांगते, तू त्या घरात जायचं नाही. आमचं मत अजिबात बदललं नाही. जे मत आधी होतं तेच आत्ताही आहे. आणि रेणुकाच्या घरच्यांना त्यांच्या घरी पुन्हा परत जायला सांग. रेणुकालाही आमच्याशी नीट वागायला सांग. ते मावं काय आता ऐकून असं मला वाटत नाही. आणि त्यांनी नाही ऐकलं आणि त्या अशाच वागत राहिल्या तर मग ते तुम्हा सगळ्यांना महागात पडेल. आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तिची कंप्लेंट करू शकतो. आणि आम्ही आत्तापासून तिच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात करतो. घरातला राडा आता पोलीस स्टेशन आणि कोर्टात गेला ना तरी आम्हाला चालेल. आम्ही आता हिला सोडणार नाही. तुला माहितीये, तिने तिच्या दोन्ही सासऱ्यांना सायकलवरनं ऑफिसला पाठवलं. त्यांना किती त्रास झाला. याला सिनियर सिटीजनवर घरेलू अत्याचार केला असं म्हणतात. नाही नाही, तुम्ही असं काय करू नका. या कारणासाठी पोलिसांकडे जाऊ नका. मी 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 बोलते रेणुका ताईंशी. तसं झालं ना तर बरंच होईल, कारण आम्ही आता तिला सोडणार नाही. पोलिसांची धमकी दिल्यावर कशी घाबरली. आता बघा पुढे काय होतंय ते. काय म्हणाल त्या? पोलीस कंप्लेंट? अगं त्या काय म्हणतात त्यांचं त्यांना तरी कळतंय का? त्यांना चांगलंच समजतंय म्हणून तर एवढ्या बिंदास बोलल्या त्या.
हे जे काय बोलले ना त्यावरून मला वाटतं ते नक्कीच पोलिसात जाते. अरे प्रकरण आणखीनच वाढतंय. आधीच आपल्या घरात एवढे गोंधळ आहे, त्यात हा नवीन गोंधळ. पप्पा भाऊ, तुम्ही रेणुका त्यांची उगाच बोलल्या. बघितलं ना गोष्टी कुठल्या पुढे गेल्या. सॉरी मुक्ताताई, चूक झाली. हे बघा, मला आता एकच पर्याय दिसतोय. आता आपण दादांना आणि बाकीच्या सगळ्यांना घरी जायला सांगूया. आणि तुम्हाला आठवत असेल, तुम्ही शब्द दिलाय. तुम्ही काही करून आता दादांची बोला आणि त्यांना घरी जायला सांगा. आता मला खरंच माफ करा, पण ठीक आहे. सारंग, वैजयंती, आपल्याला निघायला पाहिजे. काय आपला प्रॉब्लेम आहे, आपला आपल्यालाच निस्तारायला पाहिजे. कुणीही आपल्यासाठी येणार नाहीये. आपली समस्या, त्याचं निराकरण आपल्यालाच करायचंय. आणि हे बरं झालं, या निमित्ताने हे कळलं, डोळे उघडले. कुणीही येणार नाही. मी तिच्यासाठी बदललो, ती माझ्यासाठी बदलायलाच तयार नाहीये. आता मला खरंच माफ करा. मी माझ्याशी अजिबात बोलू नकोस तू आता. काय ना, आमचं चुकलंय. भावनेच्या भरामध्ये असं वाहून जायला नको होतं. मूर्खपणा ठरत होतो. दादा, मुक्ताच्या वतीने मी माफी मागतो तुमची. अरे वेड्या, तू कशासाठी माफी मागतोस? तुझा काही दोषच नाहीये. फार चांगला माणूस आहेस रे तू. तू काय, तुम्ही सगळेच जण खूप चांगली माणसं आहे. हे गावही खूप चांगलं आहे. हे घर खूप चांगलं आहे. आजूबाजूची माणसंही खूप चांगले. सगळं खूप खूप चांगलं आहे. काय ना, मी इथे जेव्हा आलो होतो तेव्हा मी माझ्या घरच्या लक्ष्मीला परत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. पण माझी घरची लक्ष्मी इतकी हट्टी आहे ना, माझा जीव गेला तरी ती ऐकणार नाही माझं. इतकी वर्ष जो उद्रेक, जे दुःख मी माझ्या आतमध्ये दडवून ठेवलं होतं, ते मी बाहेर काढायला जेवढा वेळ घेतला, तिन्ही वेळ घ्यावा. पण एवढाही वेळ घेऊ नये, वेळच निघून जाईल. तेव्हा आपल्याला जायला पाहिजे. कळलं वैजयंती? भ्रमात राहू नका. चला आत्माराम, येतो. येतो ग. मुक्ते, तू बाई लवकरात लवकर तोडगा काढ बरं यावर. मला खरं खरं सांग, तू सासरी परत जाणारच नाहीयेस का? हे बघ मुक्ते, तू दिलेला शब्द मोड. देवी आईची माफी माग. दुसऱ्याच्या भल्यासाठी नियम तोडलेले चालत आहेत. अगं, दुसऱ्याच्या भल्यासाठीच मी शब्द दिलाय आणि म्हणूनच मी हा शब्द नाही मोडणार. आणि तूही ना मला ही चूक करायला लावू नको. मी विनंती करते. तुला जर आमचं ओझं वाटत असेल ना, तर तसं सांग. मुक्ता, ज्या प्रश्नांना उत्तर नसतात ना, किंवा फक्त वेळ मारून नेण्यासाठी आपलं उत्तर द्यावी लागतील असे प्रश्न विचारायचे नसतात. आणि तू असे कोणतेही प्रश्न विचारून तुझ्या घरच्यांना धर्मसंकटात टाकू नकोस. कसलं धर्मसंकट? काय म्हणलात तुम्ही? आई, तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. आणि मला काय वाटतं की मुक्ता बरोबर म्हणते. दादा अंबिका हत्याला व्यवस्थित हँडल करतील. आणि राहिला प्रश्न मुक्ताचा घरी जाण्याचा, मला खात्री आहे तोही दिवस लवकर येईल.
आशा, हा बाहेर जा. का का म्हणजे? मी सांगते म्हणून बाहेर जायचं. हा तेच म्हणते मी की तुम्ही मला का जायला सांगताय. अहो माझा सगळा स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. आताच कुठं भाजी कापायला घेतले. आता मोठं मालक आणि बाकीचे सगळे मुक्ताताईंच्या घरून आता इथं येतील. मग त्यांच्यासाठी पण जेवण बनवायचंय. आता त्यांच्यासाठी वेळेत जेवण नाही बनवलं तर मग कसं चालेल. आता तुम्हाला माहितीच आहे मला काम चुकारपणा केलेला आवडत नाही बघा. आणि मग त्यांचं जेवण जर उशीर झाला तर मग मला बस 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 बस. मी निघ म्हटलं ना की निघायचं. अगं म्हणजे आपलं अंगण पाहिलंस का? किती किती कचरा आहे. आता तुझे मालक येतील, चालक येतील, काय वाटेल त्यांना ते अंगण बघून. आपल्याला साफ ठेवायला लागेल की नाही. मग ते काय बोलतील, आशाने साफच केलं नाही. हा मग ते तुलाच बोलणार की नाही. म्हणून सांगते हा जा जाऊन साफ कर. होय आशा. तर आर्या, आजपासून हे किचन तुझं. मस्तपैकी स्वयंपाक कर आणि घरच्यांना नुसतं इम्प्रेस करून टाक. म्हणजे किचन पासूनच या घरावर तुझा हक्क आहे हे सांगायला आता सुरुवात करून टाक. मुक्ता घरी नाहीये, हीच योग्य वेळ आहे घरात स्वतःची जागा बनवायची. काय आत्या, पण त्याने काय फरक पडणार आहे ग. आणि तसंही ती लोक इथे काय येत आहेत तर मी इथे आलीये म्हणून. आत्या, नगरकर घराची सून मुक्ताच आहे आणि मुक्ताच राहणार आहे ग. उलट ती लोक इथे आली ना की मी कशी घराबाहेर जाईन हेच बघतील. बघ तू. इतकं सोपं वाटलं काय माझ्या पाहुणीला घराच्या बाहेर घालवायला? तू त्याचा विचार करू नको. तू फक्त माझ्यावर आणि माझ्या प्लॅनवर विश्वास ठेव. अगं मी खूप विचार करून हे सगळं करतेय. लवकरच तो दिवस येईल. काय घरामध्ये होतास ना तू? मग अंबिका त्या आर्याला घेऊन घरामध्ये घुसलीच कशी? अडवता नाही आलं तुला? सॉरी दादा, पण सगळं एवढं अचानक घडलं की काहीच करता नाही आलं. काही समजलंच नाही काय करावं. आणि दादा, एखाद्या बाईला पकडून घराबाहेर कसं काढणार? उगाच काहीतरी कारण सांगू नकोस. सरळ हाताला धरून बाहेर हाकलून द्यायची तिला. पुढचं काय ते बघून घेऊ. काय पाहिलं असतं? अहो अंबिका वंसना तुम्ही एकट्या आवरू शकत नाही. तर त्यांनी या युवराजचं काय केलं असतं याचा जरा तरी विचार केलात का तुम्ही? अहो इतके दिवस तुम्ही नसताना हा सगळा बिझनेस एकट्याने सांभाळला त्यांनी. त्याचं काहीच नाही तुम्हाला. त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्याच्यावर आरोप करत सुटलाय. तू तर एक शब्दही बोलू नकोस. खरं तर हे सगळे प्रश्न मी तुला विचारायला हवे होते. तू इथे असताना ती कशी काय आली घरामध्ये? हाकलून नाही देत आली तुम्हाला? हे घर तुझं नाहीये? अहो दादा, अहो असं काय करताय? मी कशी अडवणार हो त्यांना? का बस. कुठे आहे ती? या घराला डसणारी नागिण आहे कुठे? अंबिका. अहो हे अंबिका, ओरडू नकोस. तुला अशा नजरेची सवय नसेल ना? आता सवय करून घ्यावी लागेल. सवय करून घ्यायला नाही आलोय मी. या असले सवय मोडायला आलोय. सांग, त्या आर्याला घेऊन माझ्या घरामध्ये का आलीस? बोल. बस, ओरडू नकोस. किती ग बाई, किती ओरडतोय हा. मी लांब डोंगरावर उभी नाहीये, तुझ्या समोर उभी आहे. नाटकं बस झाली. ही नाटकं बस झाली. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आर्याला घेऊन माझ्या घरामध्ये का आलीस? बरं ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते.
हे घर जितकं तुझं आहे तितकंच माझं आहे. आणि आर्या ही माझी पाहुणी आहे. तीच का? कारण अख्ख्या जगात तीच आहे जी मला समजून घेते. बस बस झालं आता. उगाच असं इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. तू घरातला मोठा आहेस त्यामुळे तुझी जबाबदारी होती ती. मी मोठी असते तर ही जबाबदारी मी पार पाडली असती. हो, आणि आणखीन एका जबाबदारीची जाणीव करून देते तुला. मला माझा हक्क हवाय. आई प्लीज असं नको वागूस ग. आमच्यामध्ये बोलायचं नाही. जन्म दिला ना मी तुला, आणि तरीही तू यांची साथ दिलीस. हे माझे शत्रू आहेत. आणि तू ही माझी शत्रूच आहेस. स्वतःच्या सख्या मुलीला शत्रू म्हणताय तुम्ही? वाह वाह वहिनी वाह. माझं बोलणं वागणं सगळं तुला दिसलं ना. पण हा माझा दादा, हा इतकी वर्ष माझ्याशी कसा वागतोय ते नाही ना दिसलं तुला? तुम्ही सगळेजण माझे शत्रू आहात. आठव ना, या घरात माझा आणि माझ्या नवऱ्याचा किती अपमान झालाय, किती अन्याय सोसावा लागलाय आम्हाला. आठव. पण आता नाही. आता मी तुमच्या समोर हात पसरणार नाही. मी माझ्या हक्कासाठी कोर्टात केस फाईल केली. आणि तो माझा हक्क मी मिळवणारच. अंबिका, दोस्त ताळ्यावर आहे का तुझं? कशी वागतीयस जरा विचार कर. विचार केला नसता तर स्वतःच्या हक्कासाठी भांडले नसते. या घरावर, या प्रॉपर्टीवर तुझा जितका हक्क आहे तितकाच कायद्याने माझाही हक्क आहे. त्यामुळे मला माझा वाटा हवाय. आता मी तुमच्या समोर हात पसरणार नाही. मी माझ्या हक्कासाठी कोर्टात केस फाईल केली आहे. स्वतःची आणि तुझ्या लहान बहिणीची काळजी घे. हा, काय करू गाई मी, समजत नाही मला. अंबिकाला नाही सांभाळू शकलो मी. तिच्यावर चांगले संस्कार मी नाही करू शकलो. म्हणून आजचा दिवस उजाडलाय. ती अशा पद्धतीने वागते माझ्याशी. वैरीण झाली माझी.
माफ कर, माफ कर मला. तिची काय करते ना ते चांगलं नाहीये. पैसे तर काय मी तिला हवे तेवढे आत्ताही देऊ शकतो. प्रश्न पैशाचा नाहीये गाई, प्रश्न आहे नैतिकतेचा, अविचारीपणाचा. नुसते पैसे घेऊन तिची भूक भागणार नाहीये. ती घर तोडायला निघाली. घरातली माणसं तोडायला निघाले. घरातल्या माणसांमध्ये वितुष्ट निर्माण करायचा प्रयत्न करते ती. त्याची भीती वाटते गाई मला. हे घर, या घरातली सगळी माणसं सगळ्यांनी एकत्र राहावं, प्रेमाने राहावं असं वाटतं मला. आणि नेमकं हेच तोडण्याचा प्रयत्न करते ती. कळत नाही हे सगळं कसं हँडल करू मी, कसा मार्ग काढू याच्यातून. तूच काहीतरी मार्ग दाखव.